हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी कोमल स्वागत करत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आता तुम्ही म्हणाल एवढे 1-1.5 महिने कुठे गायब होती. जवळजवळ 1.5 महिना झालाच मी चॅनलवरती व्हिडिओ नाही टाकला, खूप गॅप पडला. तर बघा, आजपासून मी व्हिडिओज बनवायला घेते. जसं मला टाईम भेटेल, डेली तर म्हणता येणार नाही, पण जसं टाईम भेटेल असं मी व्हिडिओ पोस्ट करत जाईन. तर बघा, आता सकाळचं सगळं आवरले. आरोही वगैरे पण सकाळी शाळेत गेली लवकर. ते काही मी सकाळचं शूट करतच नाही आहे, कारण खूप लवकर जाते ते, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि बघा, आत्ता किती लेट उठले, आत्ता वाजले 10:30 आणि 10 वाजता उठून येईल आंघोळ वगैरे घातली. आत्ता एवढं लेट उठते बघा. आणि मग नंतर दुपारी अजिबात झोपत नाही. दुपारी एवढं ऊन आहे आणि एवढ्या उन्हाचे इकडून तिकडं पळतात. तर बघा, आजचा पूर्ण दिवस कसा जातोय तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला पुढे भेटू. त्याच्यानंतर परीचं वगैरे आवरून दिलं. आरोही तर ऑलरेडी शाळेत गेली होती सकाळी. आणि मला बाकीची पण आज थोडीशी कामं होती, म्हणजे जास्त काही नाही. ज्या माझ्या साड्या वगैरे होत्या त्या मला आवरून घ्यायच्या होत्या, कारण खूप अस्ताव्यस्त कुठेही पडलेल्या होत्या. बरेच दिवस झाले मी लक्षच दिलं नाही साड्यांकडे, आणि त्या व्यवस्थित एकदा लावून घ्यावं म्हटलं. तर ह्या बघा, अशा कुठेही काही पडलेलं होतं. मग सगळं व्यवस्थित म्हटलं आज लावून घ्यावं. आणि बॅग पण चेंज करायची होती, ती बॅग खराब झाली होती. आणि जर कुणाला माझं साडी कलेक्शन बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करावी या व्हिडिओखाली. मी ते पण शेअर करीन तुमच्यासोबत. खूप साऱ्या बऱ्याच साड्या आहेत, पण मी त्या घालत नाही, कारण मी साडी जास्त वेअर करतच नाही, फक्त काही फंक्शन असेल तरच. त्यामुळे साड्यांपेक्षा जास्त माझ्याकडं तर ड्रेसच असतील. ड्रेसच खूप आहेत. साड्या पण आहेत तशा, पण एवढे पण नाही. त्याच्यापेक्षा जास्त ड्रेसच आहेत, कारण मी जास्त तर ड्रेसच वेअर करते. तर इथे बघा, घड्या वगैरे मारायचं चालू होतं माझं. सगळं व्यवस्थित ठेवत होते. आणि इकडे दिसते बॅगमध्ये ते सर्व ते बॅग भरून एका बॅगमध्ये मी ब्लाऊजेस टाकलेले होते. जे ते साड्यांचे त्याच्यावरती ठेवलेलेच नव्हते. मग म्हटलं आता ज्या त्या साड्यावरती जे ते ठेवून मस्तपैकी सेट करून द्यावं, म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन सापडतं. नाहीतर मग ते शोधत बसावं लागतं, ही साडी कुठे, तो ब्लाऊज कुठे, असं. मग ते मला नाही आवडत. त्यामुळं मी आता प्रत्येक ज्याच्या त्याच्यावर तर व्यवस्थित ठेवून देणार होते. आणि याच्यातच मला बराच वेळ जाणार होता, कारण पूर्ण साड्यांच्या घरा विस्कटलेल्याच होत्या. त्यामुळे मला व्यवस्थित घड्या घालून सर्व ठेवायचं होतं. आणि मी व्हिडिओ पण खूप दिवसातून स्टार्ट करते, तर 1 ते 1.5 महिना झालेला होता गॅप पडला व्हिडिओला. स्टार्टिंगला बनवले 1 महिना चांगले बनवले, पण नंतर वेळच भेटला नाही मला. आणि एकदा जे राहून गेलं ते राहूनच गेलं, मग त्याच्याकडे माझं दुर्लक्षच झालं. तर म्हटलं आपल्याला जसा वेळ भेटेल तसा व्हिडिओज करू आपण. मग तुमच्यासोबत छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते मी याच्यातूनच. तर बघा, मुली इथून कसं इकडून तिकडं पळत आहेत, शांत बसतच नाहीत. एवढं ऊन आहे तरी पण एवढ्या पळतात ना, अजिबात बसत नाहीत, त्यांना खेळायलाच लागतं. तरी ते बघा, राणी पण आली होती, ती मला बोलली मी पण तुम्हाला मदत करू लागते, म्हणजे ब्लाऊज वगैरे ती घड्या घालून देत होती मला. मी इकडे साड्यांच्या घड्या घालत होते, तर प्रत्येक साडीवरचं मला काढून देत होती. त्याच्यातच मला बरं. आणि मला ड्रेसचं पण आवरायचं होतं, कारण जे की माझ्याकडचे जे काही ड्रेस आहेत मी ते एका बॅगमध्ये भरून ठेवलेत. आणि मला काय पाहिजे असेल तर ती सर्व बॅग मला खाली घ्यावी लागते, आणि त्याच्यात सगळं असं शोधत बसावं लागतो कोणता. मग त्याच्यामुळं मी आता ते पण सेट करून देणार आहे, बॅगमध्ये काढून कपाटात डायरेक्ट ठेवून देणार आहे. इथं बघा, एवढं ऊन आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 12-12:30 टाईम झालं. मी चालली होती आरोहीला शाळेतून आणायला. तर बघा, आत्ता आले आरोहीला घेऊन मी शाळेतून. आणि बाहेर तर एवढं ऊन आहे, आणि जाता जाता गडबडीत मी स्कार्फच घेतलं नाही, स्कार्फ घ्यायचं विसरले. तर बघा, आरो आई कपडे चेंज करते, पळते, आरो कपडे चेंज करते. त्याच्यामुळं आता बघा, आम्हाला अजून जेवण वगैरे काहीच नाही झालं. तर चला जेवण वगैरे करते, भेटू थोड्या वेळाने. नंतर बघा, दुपारची वेळ होती, दुपारचे 2:30 ते 3 वाजले असतील इथे. आणि यांना खायचं होतं दुकानातलं खाऊ, मग त्याच्यासाठीच आम्ही गेलो होतो बाहेर. त्याच्यानंतर थोड्या वेळाने घरी आले. दुपारचा तर टाईम काय असाच गेला.
झोप तर काही येतच नाही. मी दुपारची जास्त झोपतच नाही. थोड्या वेळ लाईव्हला पण आले होते दुपारी मी. त्याच्यानंतर थोड्या वेळ बसलो वगैरे आणि मला परत जायचं होतं दवाखान्यातही. थोड्या वेळाने मग चहा वगैरे घेतला आणि निघालो आम्ही दवाखान्यात जायला बघा. 5:30ला निघाले असेल, 5:30 पावणे 6 वाजले असतील. तरी ऊनच होतं बघा बाहेर, ऊनच बाहेर दिसत आहे. आणि आज तर 6:30ला मला बोलवलं होतं, त्यामुळे मग मी रिक्षा बुक केली तिथूनच घरापासून आमच्या आणि निघाले. आणि मुलींनाही सोबत घेतलं, कारण हे तर ऑफिसवरतीच होते, त्यामुळं मला या दोघींना घेऊन जावं लागणार होतं. कारण ह्या दोघी मला सोडून बसत पण नाहीत. म्हणजे घरी आहेत तसे सर्वजण, पण बसत नाही, त्या पाठीमागं लागतात. त्यामुळे मग मी यांना घेऊनच आले. तर बघा इकडचा रोड बंद होता समोरचा, त्यामुळे मग त्यांनी दुसरीकडून नेलं. पण तो रोड एवढा लांब होता ना, आम्हाला खूप टाईम वेस्ट गेला याच्यातच. किती जवळ होतं ते लोकेशन आणि अर्धा तास लावला जायला. तर हे माझ्यासोबतच का होतं काय माहिती. नंतर मग तिथे पोहोचले, नंबर वगैरे लावला, थोड्या वेळ वेट केलं. नंतर नंबर वगैरे आला. मग जी काय माझी ट्रीटमेंट चालू आहे तिथे ते झालं माझं तिथून. आणि तिथूनही आम्हाला दुसऱ्या दवाखान्यामध्ये जायचं होतं. तिथे मग ते सर्व झाल्यानंतर हे आम्हाला न्यायला येणार होतं. तिथे खूप वेळ गेला, तरी 1 तास गेला असेल. 7:30 वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो. आणि मग तिथून पुढे जायचं होतं आम्हाला. त्यांचं आम्ही नंतर वेट करत बसलो ते येईपर्यंत. तर बघा असं असतं माझा रोजचा दिवस. असं खास काहीच नसतं. आणि जे काही आज दिवसभरात घडलं तेच मी शूट केलेलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हाला माझे कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला कमेंट करा, म्हणजे मला समजेल की कशा प्रकारचे व्लॉग तुम्हाला बघायला आवडतील. आणि रोजचं काय डेली शूट, हे डेली जे मी करते तेच का रोज तरी काय दाखवणार ना, हा मला खूप मोठा प्रश्न पडतो की शूट नक्की करायचं काय. त्यामुळेच मी जास्त व्हिडिओज बनवत नाही. रेसिपी पण ट्राय करून बघितल्या, पण नाही एवढं रिस्पॉन्स नाही भेटत त्याला पण. तर आता तुम्हीच मला सांगा, तुम्हाला माझे डेली व्लॉग बघायला आवडतील का. मग मी डेली जे काय आहे माझं डेलीचं रुटीन मी तुमच्यासोबत ते शेअर करत जाईन. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.